तुम्हाला पण दुधी भोपळा आवडत नाही ना, तसंच मला पण आवडत नव्हता. चला तर मग आज दुधी भोपळ्याची ना मस्त अशी रेसिपी करू. न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. सर्वात आधी एक दुधी भोपळा किसून घेतलेला आहे, याचं पाणी अजिबात काढायचं नाही आहे. नंतर मिक्सरच्या जारमध्ये 1-2 मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट तयार करून ते टाकून घ्यायचं. एक अर्धी वाटी रवा, तेवढं सम प्रमाणामध्ये बेसन घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचे, अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची. पाणी न टाकता हे पीठ छान मिक्स करायचं आहे. कलरसाठी हळद टाकायची, तुम्ही तर मसाला पण ॲड करू शकता. पीठ मळून झालं, सोडा टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा. छान मिक्स करून घ्यायचं. एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पीठ हाताने पूर्ण प्लेटला पसरवून घ्यायचं आहे. पीठ सेट झालं की याच्यावरती तीळ टाकायचे. तिळामुळे खूप खमंग आणि दिसायला खूप टेस्टी दिसतात. कढईमध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे. कढईत ही प्लेट ठेवून 20 मिनटं स्टीम करून घ्यायचं. 20 मिनटानंतर छान स्टीम होतं. नंतर या वड्यांच्या आकारामध्ये कापून घ्यायच्या. तेलामध्ये तळून गरम गरम भोपळ्याच्या वड्या सर्व्ह करायच्या. नक्की करून बघा.